आई जोगाई माता जिनिंग अँड प्रेसिंग LLPचं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भव्य शुभारंभ। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी धुळे तालुक्यातील कापडणे येथे आई जोगाई माता जिनिंग अँड प्रेसिंग LLPचे भव्य शुभारंभ करण्यात आले। या प्रसंगी सुरुवातीला कापडणे येथे भव्य स्वरूपात पालकमंत्री जयकुमार रावल यांचं भव्य स्वागत करण्यात आले। धुळे ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचे भव्य फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले। तर त्याचबरोबर कापडणे येथील विविध विकास कामांचा या ठिकाणी प्रारंभ या ठिकाणी करण्यात आला। तर सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर धनूर गावाजवळ असलेल्या या आई जोगाई माता जिनिंग अँड प्रेसिंग LLPचे भव्य शुभारंभ पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला। तर प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, धुळे ग्रामीण आमदार राम बधाने, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील, माजी आमदार पारोडा अमोल पाटील, बोरसे ब्रदर्स कॉन्ट्रॅक्टर वर्षी तथा माजी सभापती DR पाटील, ज्योतिषाचार्य प्रसन्नता महानुभाव आश्रम पिलकोड परमपूज्य श्री मनीष बिडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दादासाहेब देवरे, माजी कृषी सभापती बापूसाहेब रामकृष्ण खलाने, खानदेश जिनिंग असोसिएशन अध्यक्ष प्रदीप जैन, DDCC बँक संचालक मोठाभाऊ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, केशरानंद जिनिंगचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, माजी कृषी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव, कृषी सभापती साहेबराव खैरनार, माजी कृषी सभापती बाजीराव नाना पाटील, हिंदुबाई प्रतिष्ठान बोरकुंड अध्यक्ष बाळासाहेब बधाने, MIDC ब्रँच धुळेचे शाखा व्यवस्थापक कुणाल बांडे, SBI शाखा धुळेच्या श्रीमती सोनाली कुबल, PA राहुल मुंदडा, सरपंच धनूर चेतन शिंदे, सरपंच कापडणे अक्काबाई भील आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या जिनिंगचं भव्य स्वरूपात उद्घाटन करण्यात आले। तर प्रसंगी या ठिकाणी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी बंधू मोठ्या संख्येने या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। तर येत्या काळात या ठिकाणी भव्य स्वरूपात शेतकऱ्यांना कापूस खरेदी विक्रीसाठी या ठिकाणी जवळच सदरचे हे केंद्र जिनिंग या ठिकाणी उपलब्ध करून दिले असून या आई जोगाई माता जिनिंग अँड प्रेसिंग LLP कापडणे तालुका जिल्हा धुळेचे संचालक मंडळ व अरुण पाटील यांनी या ठिकाणी या जिनिंगचं या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले असून शेतकऱ्यांकडून आभार व्यक्त केले जात आहेत। या जिनिंगमुळे या ठिकाणी युवकांना देखील या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे। नामदार जयकुमार भाऊ रावळ यांचं पहिल्यांदा आपण झालं, आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू। आणि भाऊंनी आपल्या गावात विविध विकास कामं केलेले आहेत, त्याचं औपचारिक उद्घाटन झालं असं आपण जाहीर करतो, कारण पुढे जिनिंगच्या कार्यक्रमाला जायला उशीर होत असल्यामुळे
मी भाऊंचं मनपूर्वक आभार मानतो. भाऊंनी वेळोवेळी आमच्या गावासाठी सहकार्य करावं अशी मी भाऊंना विनंती करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्याकडनं आपण सातत्याने प्रेरणा घेत असतो. खरं तर बरेच दिवसापासून धुळे जिल्ह्यातील महत्त्वाचं गाव कापडणे तिथे येण्याचा आमचा काही ना काही निमित्ताने चालू होता, परंतु काहीतरी अडथळा यायचा. आज माझ्या खात्यामधलं कापसाचं जिनिंगची मिलचं उद्घाटन आहे आणि एक छोटा उद्योग हा आपल्या कापडण्यामध्ये आला आहे. आनंदाची बाब आहे. खरं तर सकाळी मी बापूंना काल रात्री सांगितलं की सकाळी मी 9:30-10:15 येईल आणि कार्यक्रम आपण वेळेत घेऊ, परंतु फार मोठं म्हणजे मला पोट फार दुखत होतं माझं. डॉक्टरांना बोलवलं, इलाज केलं आणि कार्यक्रमाला तर जावंच लागेल म्हटलं. काही औषधं वगैरे घेतली आणि निघालो. इथे कापडणा हे आपल्या धुळे जिल्ह्यातील एक मोठं व्हायब्रंट असं गाव आहे. सगळ्या प्रकारचे जाती, धर्म, पंथ, पक्ष सगळेच लोक इथे राहतात आणि अत्यंत विकासाच्या विचाराने आपण सगळं राहत असतात. मागच्या काळामध्ये DPDCच्या माध्यमातून बापू खराणे यांच्या आग्रहावर काही निधी आपण दिलेला आहे. पुढच्या काळामध्ये आपल्या धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी, कापडण्याच्या विकासासाठी अजून काय आपल्याला देता येईल तर ते देखील मी द्यायचा प्रयत्न करेल. आमदार आपले इथे आहेत आणि दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. आपण सगळे मिळून या देशाच्या विकासासाठी काम करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेचं राज्य, रयतेचं राज्य जे आपल्याला सांगितलं की लोकांसाठी असलेलं राज्य ते स्थापन करून आपण सगळे मिळून काम करण्याचा प्रयत्न करूया. आपण सगळ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये माझं स्वागत केलं. मी तर अगदी लहानपणापासून आपल्या सगळ्यांना ओळखतो. मी लंडनहून शिकून आलो तर पहिली निवडणूकमध्ये हे कापडणे वगैरे फिरायला आलो होतो, पाहायला आलो आणि त्याही जुन्या आठवणी आहेत. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. आल्यावर सांगून मी सर्वप्रथम पुन्हा या सर्व संचालक मंडळांचं विषय म्हणजे ही जी जिनिंग आणि कोशिके ही एक महिलांच्या नावावर आहे. आता सगळीकडे महिला राहते. मी त्या महिलांचं सुद्धा जोरदार टाळ्यांच्या अभिनंदन करतो की आपण एक मोठा हिंमत केली आणि आज एवढी जिनिंग कोशिके बघून आम्हाला खूप अतिशय आनंद झाला. मी पुन्हा ते संपूर्ण कापडणे धुळे तालुका जिल्हा परिषद गटाच्या वतीने या सर्व संचालक मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. पण मी त्यांना सांगत होतो की शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कपाशीचा व्यापार आनंदाने अनेक वर्षात केला, पण त्यांना हा व्यापार करत असताना इथून गाड्या भरून आपल्याला सुगंधा न्यावा लागत होत्या, इथून गाड्या भरून आम्हाला केशरनंदला न्यावा लागत होत्या, इथून गाड्या भरून आम्हाला शिंकेला टाटेश्वरच्या इथं न्यावा लागत होत्या. पण आम्हाला आमच्या तालुक्यातला कापूस हा आमच्या तालुक्याच्याच ठिकाणी त्याची गठाण तयार झाली पाहिजे, त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे याचा आपण सर्वांनी लक्षात घेतलं. आपण बघितलं जुना काळ असा होता की कपाशीला भाव मिळण्यासाठी आपण आंदोलन रस्त्यावर जाऊन करायचो की जास्तीत जास्त कपाशीला भाव द्या. आज सरकारच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून कपाशीची, सोयाबीनची, मक्याची विक्रमी खरेदी या महाराष्ट्रात कधी न बहुतेक एवढ्या प्रकारामध्ये, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी या महाराष्ट्रामध्ये झाली याचं देखील आपण पालकमंत्र्यांच्या त्यामध्ये अभिनंदन आणि आभार व्यक्त केलं पाहिजे. सुरुवात केलं कापसाचं काम, वडिलांनी त्याला पुढे दिलं आणि नातूचा थेट उद्योगपती बनला. हे अत्यंत सुंदर असा हा मोहक क्षण आहे. या सगळ्या जिनिंगचे मालक श्री महेश अरुण पाटील उर्फ सोनूदादा, श्री अमोल भोरसे, श्री राजेंद्र भाविस्कर, श्री दीपक आधार जाधव, श्री राकेश पाटील, राहुल पाटील आणि अजून जे कोणी मदत करणारे सर्वच बंधूंनो, मित्रांनो, सगळे त्यांचे परिवार, आप्तेश, आज फार आनंद होतोय की आपल्या या कापडणा गावामध्ये शेतकरीच्या मालाला मूल्यवर्धन करण्यासाठी फार्म टू फॅब्रिकची संकल्पना ज्या राज्यामध्ये आहे की कापसापासून कपड्यापर्यंत, त्या ठिकाणी हा पहिला टप्पा जो आहे तो जिनिंग आणि प्रेसिंगची सुरुवात आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होते. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. फार पूर्वीपासून
कापडणे शहर हे शेतीचा प्रयोग करण्यासाठी अत्यंत नावाजलेलं गाव आहे. परिसर सगळा आहे. सोनवतचा बॅकवॉटर असलेला हा सर्व परिसर, पूर्वीच्या काळामध्ये जिरायत असलेला हा परिसर, हा काळाच्या ओघामध्ये कष्टकरी शेतकऱ्यांनी मेहनत केली आणि पाहता पाहता बागायतदार झाले. आज भाजीपाला जर धुळे क्षेत्राला कोणी देत असेल, थेट सुरतपर्यंत इंदोरपर्यंत भाजीपाला जात असेल, तो आमचा या कापडणे परिसराचा आहे आणि त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 60% आपल्याकडे जिरायत जमीन आहे. पावसावर अवलंबून असणारी ही शेती आहे. जेवढा पाऊस पडला त्याच्यावर शेती आपला महाराष्ट्रातला बहुतांश विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा शेतकरी करत असतो आणि म्हणून कापूस हा त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. कापूस हे केवळ नगदी पीक नाही तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कणा आहे. एक प्रकारचं त्याला व्हाईट गोल्ड अशा पद्धतीने आपण म्हटलो. आणि ज्यावेळेस आपल्याकडे लक्ष्मीपूजन असते तर त्याच्यामध्ये सोनंही ठेवतो आणि कापूसही ठेवतो आणि त्याचं पूजन आपण करत असतो. कधीही आपल्याला 2 पैसे देऊ शकणारा हा कापूस, याचं अनन्यसाधारण महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रामध्ये महत्त्व आहे. आणि मागच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक पिढ्यापासून, अनेक दशकापासून शेतकरीचा जो शेतीमाल आहे त्याला मूल्यवर्धन केलं पाहिजे. तो शेतकरी ज्यावेळेस विकायला जाईल तो अडचणीमध्ये असतो, घाईमध्ये असतो आणि मग त्याला अडचण पाहून मग त्याला कमी किमतीमध्ये विकावं लागतं. अनेक अडचणीचे सामोरे त्याला जावं लागतं. कधी कधी दूरचा प्रवास करावा लागतो. मी आज थोडंसं लेट झालो, पण 3-4 कारणामधलं एक महत्त्वाचं कारण होतं की जिनिंग प्रेसिंगमध्ये काही ठिकाणी लोक गेले होते आणि त्यांचं ते जे त्यांचं नाव आलं होतं ते कॅन्सल झाल्यामुळे ते विचलित होते आणि म्हणून CCIच्या अधिकाऱ्यांना फोन करून ते सुरळीत करण्याचं काम आपण केलं. आता आपल्याकडे सगळे त्याच्यामध्ये जे जे काही योगदान करणार आहेत त्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मी सरस्वती ते नांदो अशी खूप शुभकामना.